त्यांच्या माध्यमातून ऐकलं आपण. सर्व गुण संपन्न असे दीपकभाई फडके यांना आपण नेहमी पाहतो. चांगलं योगदान असतं. साईस्टर बिगर संघाला देखील चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून. कॅप्टन आहेत, मूर्तिकार आहेत, समालोचन देखील त्याच्या माध्यमातून ऐकायला मिळतं. अजय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय पहिलं षटक घेऊन. गतवर्षी विचार केला रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल 1 धावेंची गरज असताना अजय पाटीलचं निर्धाव षटक. क्या बात, अगदी चांगली गोलंदाजी केली होती. श्री समर्थ ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा श्री सुनीलजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन, लेट्स प्ले. महत्वपूर्ण मॅच. अजय पाटीलचा पहिला बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये फिल्डर तैनात आणि पहिला धक्का, पहिला हादरा बॅटिंग करत असताना जय बापदेव पाली संघाला रोहित पाटील बॅक टू द डगआउट. आदरणीय सुनीलजी पाटील यांचं इथं शुभागमन. पहिला हादरा लागलाय. रोहित पाटील अगदी लेट कट करण्याचा प्रयत्नामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि शून्यावर माघारी परततोय रोहित पाटील. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. अनिकेत हा फलंदाज आपण पाहतो. जर्सी क्रमांक 18 अनिकेत झले हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती अजय पाटीलनं अगदी चांगली गोलंदाजी विकेट मिळवला. कॅप्टन रोहित पाटीलला मैदानाच्या बाहेर पाठवले. पंतांच्या डाव्या इष्टून म्हणजेच ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय अजय पाटीलचा नेक्स्ट बॉल. टप्प्याचा बॉल, यावर देखील प्रहार करायचा होता. अनिकेत पाटीलला हा बॉल समजला आणि टप्पा खाल्यानंतर उसळी घेणारा बॉल. अगदी परफ्यूम डिलिव्हरी, शरीराला सुगंध करणारा बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल देखील डॉट. मागील 2 बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. एक विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये जोडली जाईल अजय पाटीलच्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक. यावेळी देखील वारंवार खूप टप्प्याचे बॉल टाकण्याचा प्रयत्न. अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळतोय अनिकेत झले. लगातारचे आता मात्र आपण पाहू शकाल 3 बॉल डॉट, त्यामध्ये 1 विकेट. अजय पाटीलचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक कशा प्रकारे हातावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. सुपर 10चा सामना. अगदी मॅच बिग फाईट पाहायला मिळेल. दोन्ही ताकदवार टीम आहेत, बलाढ्य टीम आहेत. यावेळी देखील खूप टप्प्याचा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. यस पंचाने या बॉलला लगेच दंडित केलंय. वारंवार खूप टप्प्याचे बॉल अजय पाटीलच्या माध्यमातून स्वेअर केले जातात. कारण अजय पाटीलला माहिती आहे की नेरे उद्योजक विवेकजी गवते साहेबांचं इथं शुभागमन इथे होत आहे. यावं आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ द विकेटने हॅमर केला या बॉलला. गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल सीमारेषा पार. या इनिंगचा पहिला चौकार. वारंवार अखूट टप्प्याचे बॉल फेकले जात होते. आता मात्र फलंदाज अनिकेत झलेने नक्कीच गोलंदाजाची चाचपणी केली आणि प्रॉपर टायमिंग त्या बॉलवरती हॅमर केलं या बॉलला. 4 धावा आल्या आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो 1-5 सुरुवात जे बापदेव पाली संघाची. यावेळी लाईन शेक करावी लागेल. चांगली लाईन लेन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अजय पाटीलच्या माध्यमातून टप्पा खाल्यानंतर अगदी लेंथवर बॉल पडल्यानंतर इन स्विंग पाहायला मिळाला. ते स्तराळ गोलंदाजी टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त गती या बॉलवर पाहायला मिळाली. हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी करत असताना अजय पाटील आपण पाहतो. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग हे देखील चांगली पाहायला मिळते. खूप टप्प्याचा बॉल, टायमिंग पाहावं लागेल. यस टायमिंग देखील तितकंच चांगलं. इथे मात्र अंतिम बॉल वरती फलंदाज अनिकेत झलेने उडवला हा षटकार आणि अशा रीतीनं पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद जय बापदेव पाली संघाच्या 11 धावा धावा फलकावरती. विवेक गवते साहेबांचं इथं शुभ आगमन होते अतिथी मंचावरती. साहेब आपला आपण अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आपलं आम्ही स्वतःचे आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेच्या वतीनं सरसे स्वागत करतो आपलं. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2025 मध्ये सरचे स्वागत. आज मेगा फायनल डे आणि मेगा फायनल डे मध्ये अगदी रोमहर्षक मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. जितू 11 जर्मन नेरे संघ देखील सुपर 5 मध्ये दाखल झालाय. 6 बॉल 21 धाब्यांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये रोहन पाटीलने लगातार 3 षटकार ठोकून सामना मात्र फिनिश केला होता. म्हणजे अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली नेरे बी टीमची. आता मात्र दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज अभिषेक चोरगे हा गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. आता मात्र फिल्डिंगची सजावट आपण पाहाल तर विखुरलेली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार अभिषेक. राईट आर्म ओव्हर द विकेट हा बॉल खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द क्रॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने जातोय. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. क्या बात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. जिथे सिंगल होती तिथे मात्र डबलला कन्वर्ट केलं जात आहे आणि क्रिकेटमध्ये ते व्हायला पाहिजे. सिंगलला डबल डबलला टिबलमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. कारण जर मोठे पटके येत नसतील तर तिथून मात्र तुम्हाला सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. खराब बॉलवरती प्रहार करावा लागेल आणि धावसंख्या 2च्या मदतीनं 13 या आकड्यावरती. लोअर फुल टॉस. क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोअर वन टाकला होता. आधीच बॅट फिरली होती फलंदाज कल्पेश शेलके या फलंदाजाची. त्यामुळे बॅट अँड बॉलमध्ये संपर्क झाला नाही. बॉल निघून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. अभिषेक चोरगे हा गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक घेऊन आलाय. हो यावेळी देखील पहा लाऊड फील केले पंचाने लगेच अपील फेटरली. शॉर्ट फाईन लेग डिझन मध्ये खेळाडू तैनात. या बॉलवरती मिळाली सिंगल. युवा उद्योजक आदरणीय विवेकजी गवते यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाची धनराशी आली. त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि हार्दिक स्वागत करतो. दुसरी सुपर 10 मधील अंतिम लढत 5वी मॅच जिथे जय बापदेव पाली त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी बेलवडी हा संघ आपण पाहतो. हो यावेळी पंचांचा इशारा येईल. नो बॉल. वेस्ट हाईट अगदी वरून बॉल फेकण्याचा प्रयत्न अभिषेक चोरगे च्या माध्यमातून केला जातोय. नो बॉल आणि आता फ्री हिट ची संधी इथून दोन्ही बॅट्समन एका बॅट्समनला असेल आपण पाहतो. कल्पेश शेलके या फलंदाजाला मात्र फ्री हिटची जरूर संधी निर्माण झाली. फुल टॉस बॉल अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्नामध्ये बॉल सुटला. त्यामुळे हा बॉल नो. फ्री हिटची संधी. नो +1 अशा 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरचवत असताना आपण पाहतो 16 या आकड्यावरती. स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग हॉपला फिल्डर तैनात. 1 बाउंड चेंडूची अडवणी करतील तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे 18 धावा धाव फलकावरती. मॅच इम्पॉर्टंट आहे. अगदी दोन्ही संघ तितके ताकदीचे पाहायला मिळत आहेत. बारक्या शेलके देखील डगाऊरमध्ये अगदी यानंतर त्याची खेळी आपल्याला पाहायला मिळेल. अभिषेक चोरगेचा पुढचा बॉल. पहिला विकेट लवकर गेला होता. रोहित पाटील पहिल्याच बॉलवरती माघारी परतवलं होतं अजय पाटील या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र पार्टनरशिप बिल्ड करत असताना दोनही फलंदाज. इथून मात्र एक धाव सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 19 ऑन बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती लागले. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अभिषेक चोरगेने देखील चांगली गोलंदाजी केली. एक नो बॉल टाकून देखील मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली गोलंदाजी. 8 धावा अद्याप दिलेल्या आहेत अभिषेक चोरगे या गोलंदाजाने. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 11 धावा खर्च केल्या होत्या अजय पाटीलनं. जस यावेळी लाईन चेक करावी लागली. या सिरीजचा फेअर डिलिव्हरी चांगला बॉल डिलिव्हर केला आणि अशा रीतीने इशारा येतोय पंचांचा षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जे बापदेव पाली ने बनवल्या एक बाद. टोटल 19 ऑन बोर्ड. 19 धावा.
समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे एक बाद 19 धावा धावा फलकावरती 9.50ची सरासरी अद्याप गाठले बॅटिंग करत असताना जे बापदेव पाले टीमनं. रोहित पाटील पहिल्या बॉलवरती आऊट झाला होता. 19 धाब्यांची पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतो. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज राजेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. उर्वरित 12 बॉलचा अजूनही खेळ बाकी. उर्वरित 12 बॉलवरती जास्तीत जास्त कशा प्रकारे धावा येतील याचा प्रयत्न इथून दोन फलंदाज करताना पाहायला मिळतील. यावेळी पहिल्याच बॉलवरती राजेश पाटीलच्या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती कल्पेश शेळकेच्या बॅटमधून हा तडका षटकार. प्रयत्न प्रॉपर टायमिंग सलामीला आलेला कल्पेश शेळकेच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिला. 6 धावेने अकाउंट फ्लाय होत असताना आपण पाहतो. टोटल स्कोर कार्डवरती 25 धावा लागलेत. चांगली सुरुवात षटकाची. जय बापदेव पाली संघाकडून कल्पेश शेळके मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकतोय. यावेळी देखील स्वीप करण्याचा प्रयत्न होता. कोणती धाव नाही या बॉलवरती. षटकार मारल्यानंतर राजेश पाटील हा बॉल डॉट फेकतोय. निर्धाव बॉलची सांगता धावसंख्या स्थिर 25 धावा धाव फलकावरती. अद्याप 10 बॉलचा खेळ बाकी पहिल्या इनिंगमध्ये. यावेळी स्लॉ स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न लॉंग लेग रिजनमध्ये दूरवरून चेस आहे फिल्डरसाठी. फिल्डर येतील परंतु चेंडू जाईल सरळ अलॉंग द ग्रास सीमा पार. 4 रन. टोटल 29 ऑन बोर्ड. 29 धावा धावा फलकावरती. स्लॉग स्वीप करायचा होता. शॉर्ट फाईन लेग रिझर्वमध्ये जरूर खेळाडू होता. फिल्डिंग थोडीशी चाचपली तिथे मिस फील्ड आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या जे बापदेव पालीला मिळाला. टोटल 29 धावा धावा फलकावरती आपण पाहतो. स्कोर कार्डवरती एक बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर राजेश पाटीलचा पुढचा बॉल. यावेळी स्लॉग स्वीप प्रॉपर पाहायला मिळतोय. लॉंग चेस फिल्डरसाठी चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सरळ. लगातारचा पाठोपाठचा दुसरा चौकार. ठेवलं होतं दोन्ही फलंदाजांना. मोठे फटके मारू दिले नव्हते प्रेम. त्यानंतर मात्र जसं तिसरं षटक राजेश पाटील या गोलंदाजाचं आलं त्यावरती मात्र प्रहार केला. पहिल्या बॉलवरती मायटी हिट पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र कल्पेश शेळकेच्या बॅटमधून 2 खणखणीत चौकार. म्हणजे चांगली बॅटिंग. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होते. टोटल 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावा फलकावरती लागलेत. यावेळी देखील ऑफ स्टिकला शपल होऊन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. क्या बात है. वॉट अ शॉट. लगातारचा हॅट्रिक चौकार. संकटमोचक पारी मैदानाच्या आतमध्ये शॉर्टपट स्वीट मॅरेथॉन इनिंग साकारत असताना आपण पाहतो कल्पेश शेळके या फलंदाजाला पहिल्या काही बॉलवरती अगदी जखडून ठेवलं होतं. 10 बॉल 23 धाब्यांचं योगदान अद्याप मैदानाच्या आतमध्ये दिलंय कल्पेश शेळकेनं. यावेळी इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता. यस पंचांचा इशारा येतोय. निर्धाव बॉल आणि अशा रीतीनं 3 षटकाची झाले समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जय बापदेव पाली एक बाद. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागले 37.
पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा कमी पाहायला मिळाल्या होत्या. 19 धावा फक्त धावा फलकावरती होत्या आणि त्यानंतर मात्र तिसरं षटक मागडं राहिलं. आता अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर प्रणित आल्याने प्रणित गायकर वरती हल्ला बोल करतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. मिळतील रन 4 चौकार. तिसऱ्या षटकामध्ये कल्पेश शेळके अगदी चांगले बॅटिंग करत असताना आपण पाहतो. टोटल कल्पेश शेळकेचा आपण विचार केला तर वैयक्तिक योगदान त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 23 धाब्यांचं, त्याला चांगले 14 धाब्यांची, म्हणजेच टोटल धावा फलकावरती आपण पाहिलं तर 41 धाब्यांची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये. प्रणित गायकरचा पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. अजय पाटील बॉल पर्यंत पोहोचतील, चेंडू पकडतील, फेकतील तोपर्यंत इथून मात्र सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये इथून पंचांनी मात्र थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवलाय. खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहे की नाही हे चेक केलं जाईल. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण जरूर इथे सुपर स्लो मोशनमध्ये चेक करणार आहोत. चेंडू फेकल्यानंतर बॉलर्सने अगदी बॉल गॅदर प्रॉपर केलाय की नाही ह्याची आपण चाचपणी करणार आहोत. यस इज आउट. दख्खा क्रमांक 2 जय बापदेव पाली संघाला फलंदाज बाद. के नाम तो सुना होगा. मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतो भले नॉन स्ट्राईक एंडला आता बारक्या शिल्केला खेळावं लागेल, परंतु बारक्या शिल्केची एंट्री झाली मैदानाच्या आतमध्ये. 2 गडी गमावले टोटल. जे बापदेव पाली टीमच्या धावा फलकावरती सेट झाल्या त्यामध्ये टोटल 42 ऑन बोर्ड. 42 धावा फलकावरती. उर्वरित बॉल 4 शिल्लक असतील. इथून गोलंदाजी ट्रॅकवर प्रणित गायकरला आपण पाहतो पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला, त्यानंतर मात्र दुहेरी धाबेच्या प्रयत्नामध्ये विकेट मिळवले. कल्पेश शेळके बाद झाला. टप्प्याचा चेंडू ऑफ साइडला, क्या बात आहे. गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. दॅट शुड बी 4. होते असं वाटलं होतं या मॅच मध्ये रोहित पाटीलचा चुकीचा निर्णय झाला की काय, बारक्या शेळकेला 3ऱ्या क्रमांकावरती उतरवलं असं तर बरं झालं असं मात्र नक्कीच मनामध्ये प्रश्नचिन्ह झालं होतं. परंतु अनिकेत जलेने अप्रतिम बॅटिंग केली. हो यावेळी देखील एज लागले. शॉर्ट फाईन लेग रिझर्व मध्ये चुका करतायत फिल्डर, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला जरूर मिळेल. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट आणि 30 धाव देखील कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. 3 धावेच्या मदतीने धावा फलकावरती. मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईकला बारक्या शेळके हा खेळताना पाहायला मिळतो. स्ट्राईक हेलिकॉप्टर अगदी चांगल्या प्रमाणामध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये कितपत धाब्यांपर्यंत मसल मारेल जे बाप आली हे पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर प्रणित गायकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. ओव्हर द विकेट न हा बॉल टाकला होता. गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न बारक्या शेळकेचा. इथून मात्र 2 धावा कंप्लीट. जरूर चांगला फटका होता. फटका चांगला सजवला. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये खेळाडू तैनात
तिथून मात्र लॉंग चेस फिल्डरसाठी धावा वाचवले जात आहेत. दोन दोन धावांच्या मदतीनं 51 धावा धावा फलकावरती जय बापदेव पाली. 4 षटकाचा सामना. धावा संख्या स्कोर कार्ड वरती चांगली उभारले ती म्हणजे टॉस गमावल्यानंतर जय बापदेव पाली टीमने 2 बाद टोटल 51. अंतिम बॉल टार्गेट सेट त्यांना इथून फेकला जातोय. अंतिम बॉल यॉर्कर जड मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. वाईडिश लॉंग ऑनला मिस फील्ड अजय पाटील कडून. तोपर्यंत 2 धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा अगदी सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जय बापदेव पाली टीमने टोटल धावा फलकावरती बनवल्या 53 आणि 54 धाब्यांचं लक्ष गावदेवी बेलवडी या संघासमोर ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये उतरायचे गावदेवी बेलवली संघाला. प्रकारे धाब्यांचा चेस राहील का धाबा डिपेंड केल्या जातील हे देखील पाहण्यासारखं असेल. तरी मी विनंती करेल पहा पहिले 4 संघ जे सुपर 5 मध्ये दाखल झालेत त्यांना मी विनंती करतो रिडघर नेरे आणि विहीगर तसेच पारगाव 40+ संघाला देखील मी विनंती करतो आपण देखील यावर 4 कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचे. इथे मात्र लाईव्ह ड्रॉ केले जातील. विगर टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत आहेत. पारगाव 40+ संघ नेरे रिडगर नेरे संघाचा देखील संगणक आहे. रिडगर संघाच्या संगणकाला विनंती करेल आपण देखील यावं. दिली जाईल. थँक्यू लोबेश. तर सन्माननीय राम म्हस्कर यांना मी आमंत्रित करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान घ्यायचे. सन्मानित करूया कुस्ती वाजताच सन्माननीय यावं स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आणि आज मेगा फायनल आमच्या सर्व ग्रामस्थांचं मोठं मोळाचं सहकार्य राहिलेलं आहे आणि सन्माननीय शुभ सन्मान इथे करतोय त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. क्या बात आहे. वस्तूकडनं शिष्य यांचा सन्मान होतोय आणि त्याच्यानंतर आपण सन्मानित करूया आणखी आमचे कुस्ती वाजताच सन्माननीय राम नारायण म्हस्कर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान घेतोय. त्याच्यानंतर सन्माननीय श्री सुनील दत्तात्रय पाटील यांना मी आमंत्रित करेन. होय तेही खूप चांगले कुस्तीपट्टी राहिलेत. सन्माननीय सुनील दत्तात्रय पाटील यांचा शुभ सन्मान आपण करतो. त्यांचा क्रिकेटर अगदी नेरे संघामध्ये नवुशला आपण बघतो. डेफिनेटली रोहनचे काका नवुश हा सन्मान आपण त्यांचा इथे करतो. आपण त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करूया. त्यांच्यानंतर मी आमंत्रित करेन विवेक गवते यांना की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. विवेक गवते सन्माननीय विवेक गवते यांचा आपण शुभ सन्मान करतोय. सन्माननीय विवेक गवते यांचा आपण शुभ सन्मान करतोय. त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर धन्यवाद. मी मान्यवरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि वळ्या लगेच सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे.
चला थोडंसं स्पीडअप करा, 3 वाजलेत. 4 मॅचेस याच्यानंतर आपल्याला अजून खेळायचे आहेत. हा 5वा सामना सध्या सुरू आहे. 9 मॅचेस संपूर्ण दिवसभरामध्ये कव्हर केले जातील आणि आपण करूया या सुपर 10 मधील अंतिम लढतीच्या या सेकंड इनिंग कडे आपण वळतोय आणि जी लढत फार महत्वाची आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण दोन्ही टीम ए लॉट मधून इथे आलेल्या आहेत. नुकताच लवेशने उल्लेख केला की रिटघर संघ, नेरे संघ, विगर संघ आणि पारगाव 40+ संघ चारी कॅप्टन तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. या मॅच नंतर लगेचच ड्रॉ होईल. जो कॅप्टन उपस्थित नसेल त्याला ड्रॉ मध्ये घेतला जाणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्लीज आपण या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. सुरुवात होते. आव्हान आहे 54 धाबांचं. 24 बॉलमध्ये 54 करायचे. गावदेवी बेलवळी या टीमला जबाबदे पाळीच्या अगेन्स्ट खेळत असताना पहिल्या बॉलवर हॅमर केला बॉल. ओ, 1 हँडेड कॅच. राहुल काय अप्रतिम झेल तिथे टिपलाय. राहुलला 100% कमिटमेंट दिला फिल्डर मधून आणि इथे आकाश पवारची सगळ्यात मोठी विकेट मिळतीये जयबाबदेव पाळीला. तर क्रिकेट ज्या खेळाडूने खेळा आज 0 त्याला निराश होऊन, हताश होऊन, जड पावलानं त्याला हे मैदान सोडावं लागतंय. चांगला प्रयत्न होता परंतु राहुलचं 100% कमिटमेंट फिल्डिंग मधून बघायला मिळालं. पहिले यश इथे मिळते. सन्माननीय किरणजी जाधव यांचं इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर. त्यासोबत विशाल कळवते यांनाही आम्ही आमंत्रित करतो. आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. सामन्याकडे बोलूया आपण. बॉल तयार पुन्हा एकदम. परेश पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, त्याच्यानंतर आक्रमण केलंय आणि तिथे झेल निसटलाय. खराब फिल्डिंग प्रयत्न बरेच तिथे केले. रोहित तेच सांगतात की आज षटकार अडवायला पाहिजे होता परंतु तिथे मिळती 6 रन षटकार. गायकर जो बॅटिंग साठी आलेला आहे. अजय पाटील जो नॉस्टॅक एंड कडे. फार महत्वाची लढत आहे. या दोन्ही टीम साठी सामना संघर्षाचा आहे. थोडा अंधाधुंद फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. स्लोअर वन बॅक ऑफ द हँड फिंगर चांगले रोल केले आणि स्विंग अँड मिस. हा डॉट बॉल इथे बघायला मिळते. क्रिकेट खेळामध्ये प्रत्येक डॉट बॉल फार महत्वाचा असतो गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून आणि नेहमी मी हेच म्हणतो गोलंदाजाने प्रयत्न केले पाहिजेत. मॅक्झिमम जास्तीत जास्त डॉट बॉल आपण आपल्या या षटकामध्ये कसे फेकले पाहिजेत. विकेटपेक्षा जास्त डॉट बॉलला महत्व तुम्ही दिलं पाहिजे आणि तीच सध्या गोलंदाजी कार्याला सुरुवात केली. परेश शेखीनं पहिल्या बॉलवर मोठी यश मिळालं. फिल्डिंग मधून राहुलची चांगली साथ मिळाली. त्याच्यानंतर प्रणीतचं आक्रमण आणि त्याच्याच अगेन्स्ट डॉट बॉल यालाय. शॉर्ट लेंथ होती, ढकललाय. कव्हर्स मध्ये फिल्डर आहेत पाठीमागे. पुन्हा एकदा राहुल सिंगल बनतीये. संतोष अजय, कारण राहुलचा थ्रो फार तंतोतंत असतो. ऑन दी स्टंप असतो आणि ते बघायला देखील मिळालं. इथे रन कंप्लीट केले जाईल. चांगल्या अंपायरची भूमिका सध्या मैदानामध्ये आमचे ऑलराऊंडर सर्व गुण संपन्न दीपक फडके विगर यांना आपण बघतोय आणि त्यासोबत लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये अजय मात्रे यांना आपण लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये बघतोय. त्यांचे विशेष कौतुक. परेश तयार झालेत पुन्हा एकदा. अजय होते इनसाइड आउट हा फटका बनवलाय. ओव्हर द कव्हर्स मध्ये दाखवलेला अगदी दिशादर्शक हा फटका पॉइंट आणि कव्हरच्या मधून काढलाय खरं तर 4 धावांसाठी. बॉलवर 11 रन ऑन बोर्डवर. रिटगर संघाचे कॅप्टन
नेरे टीमचे कॅप्टन, विगर टीमचे कॅप्टन आणि पारगाव 40+ कॅप्टन चौघांनी मुख्य व्यासपीठावर येऊन असणं दिसतं व्हायचंय. सामना संपल्या ड्रॉ होतील. जे उपस्थित आहेत त्यांना ड्रॉ उचलता येईल, जे नाही आहेत त्यांना ड्रॉ मध्ये सहभागी होता येणार नाही, हे लक्षात घ्या. 5 संघ आहेत. पुढे सामने अगदी लॉट नुसार होणार आहेत. ए वर्सेस बी किंवा जसं काही ABCDE जे लॉट आहेत त्याचप्रमाणे सामने खेळले जातील. ज्यांना मिळेल ड्रॉ तो पुढे सेमीफायनल खेळेल आणि ज्यांना मिळणार नाही त्यांना लगेच सामने मैदानात खेळायचे. परेश शेळके 11 वैर सध्या संघाचं हे टोटल आपण पाहतोय. ऑन सेकंड इनकडे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. पंचाने व्हाईट बॉल दर्शवलाय. ऑफस्टंपच्या बाहेरून बॉल निघून गेलेला आहे. एक्स्ट्रा रन या बॉलवर काउंट केला जाईल. स्कोर बोर्डवर धावसंख्येमध्ये 12 धावा 54 धावांचं आव्हान होतं आणि त्यामध्ये 12 रन आतापर्यंत बोर्डवर लागलेले आहेत. सुरुवात चांगली झाली गावदेवी बेलोलीकडून. आकाश पवारची विकेट येऊन ही धावा थांबलेल्या नाही. धावांची गती सध्या तुम्हाला बघायला मिळते. उत्कृष्ट कामगिरी सध्या तरी राहिली आहे. दोन्ही बॅटर कडून प्रणितने एक षटकार दाखवला. एक सिंगल वैयक्तिक तो 7 वर खेळतोय आणि अजय एक बॉलचा सामना करत असताना 4 धावांवर तो खेळतोय. परिस्थिती काही असू द्या मी खेळेन द स्विच इट. रिव्हर्स अटेम्प्ट करेन आणि हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा त्याचा प्रयत्न एज लागली. हाफ चान्स पहिले षटक संपले. 16 धावा आलेत. धावांची अगदी चांगली सुरुवात झाली. इन्व्हेस्टमेंट फार चांगली नव्हती कारण ए पोल मधून या दोन्ही टीम आलेत. बॅटिंग जितकी सुदृढ हवी होती तेवढी झालेली नाहीये. किमान 60-65 धावांचं टार्गेट हवं होतं या मॅच मध्ये, परंतु 54 धावा या लढाऊ आहेत. दोन्ही टीम लढतील. एक संघर्ष फायटिंग टोटल जरूर आहे आणि धावसंख्या सध्या आली आहे बोर्डवर 16. सुरुवात चांगली झाली. पहिली विकेट देखील टीमने गमावलाय. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी कल्पेश शेळकेला बोलवलाय बॉलिंग ट्रॅकवर. परेश शेळके फार महाग ठरलाय त्यामुळं कल्पेश कडून अपेक्षा फार वाढल्या. जय बाबदेव पालीला भरपूर सपोर्ट सिस्टम दोन्ही टीमच्या आले. सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. रिडगर संघ देखील उपस्थित झालाय. नेरे संघ देखील उपस्थित आहे. विगर संघ देखील उपस्थित आहे आणि पारगाव 40+ देखील उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे. जे संघ टॉप 5 मध्ये पोहोचलेत किमान एक ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न त्यांचं आज पूर्ण होईल त्यामुळं हा आनंद आहे. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. कल्पेश पहिला बॉल. प्रणित साठी लाऊड अपील. कॉट बिहाइंड द विकेट एज अँड टेकन. रोहित टिपला झेल. प्रणितच्या खेळचा अंत. दुसरा धक्का मिळतोय गावदेवी बेळोलीला. मदत आणि मोलाचं सहकार्य असतं त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करू. आभार मानू. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. समाधान बॅटिंग साठी अजय कडून फार अपेक्षा टीमला. जो एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि सातत्याने चर्चेमध्ये राहणारा खेळाडू आहे. प्रकाश होतामध्ये राहणारा खेळाडू आहे. परंतु सध्या कल्पेश शेळके टर्न केल्या बॉलला वळतायत पंच दीपकजी फडके आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा त्याने केला आम्हाला. एक्स्ट्रा रन येत आहेत. अगोदर धावांची इन्व्हेस्टमेंट इतकी जास्त नाहीये त्यामुळे या एक्स्ट्रा धावांवर देखील लगाम अगदी घालावा लागेल. गोलंदाजांना प्रत्येक एक एक्स्ट्रा रन बेलोली संघाला तेवढी ताकद देते. धावांचा रन रेट त्यांच्यापासून कमी करतोय. समोर दिलाय आणि समोर लॉफ्ट केलाय.
लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉल विसावला, निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. प्रत्युत्तर डॉट बॉल न दिलं जातं, त्यामुळे बॅटल द्वंद्व युद्ध चांगलं रंगलं जात आहे दोन्ही टीम कडून. वार पलटवार सध्या सुरू आहेत या खेळामध्ये. आतापर्यंत आपण बघितलं पहिले 2 सामने. पहिल्या सामन्यामध्ये रेडगर संघाने चांगला जिंकला सामना, नंतर नेरे संघाने जो सामना जिंकला तो अंतिम क्षणापर्यंत फाईट त्यांनी केले. डिपेक्षा कव्हरला ढकलल्या बॉलला, कव्हर्स मधून खेळाडू निघाले, एक्स्ट्रा कव्हरला पोहोचलाय, फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत कंप्लीट झाली आहे ही सिंगल. प्रेमनं खूप चांगली स्कोरिंग केली आहे. या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा अगदी त्याने उचललाय. धावसंख्येचं टोटल पोहोचलाय 22 ऑन बोर्डवर सध्या स्कोरबोर्ड बघा मिळत आहे. कल्पेश शेळके चांगली गोलंदाजी केले, एक चौकार जरूर आलाय, परंतु 1 विकेट, 1 डॉट बॉल, 1 सिंगल ही त्यांनी खर्च केली आहे. त्यामुळे हे षटक दोन्ही बाजूने सध्या बॅलेन्सिंग बघा मिळते, कारण काही बॉल अजून बाकी आहेत या ओव्हरचे. किमान 2 चेंडू, 22 धावा सध्या फलकावर झळकत आहेत. स्लॉट मध्ये दिला अजय पाटीलला, डावा पाय थोडा दूर केला, स्वतःला ओपन केलं थोडं हा शॉट सिलेक्शन करण्यासाठी, आणि त्याचा दमदार हिट षटकार. अजय पाटील आहे तो मुमकिन आहे. बेलोला टीमला माहिती आहे अजय शेवटपर्यंत राहिला तर हा सामन्याचं चित्र बदलेल, काया पालट करेल, किंबहुना संघ विजय देखील होऊ शकतो. परंतु या क्रिकेट खेळामध्ये बाजी बोलवण्यासाठी वेळ लागत नसते. नेरे टीमनं दाखवलं, हे दाखवलं मागील मॅच मध्ये देखील, अगदी विगर टीमनं देखील. बघायचं आहे धावसंख्या झालेली आहे टोटल 28. हा शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होतो या ओव्हरचा. एक एक्स्ट्रा बॉल आला होता वाईड, त्यामुळे एक एक्स्ट्रा बॉल डिलिव्हर्ड करावा लागतोय. लेगस्टम्पच्या अगदी जवळ पिचिंग झालाय बॉल, आणखीन एक वाईड, आणखीन एक एक्स्ट्रा. गोलंदाजी फारशी किफायतशीर होत नाहीये जे बाबदेव पालीकडून, आणि मेरिटनुसार खेळ दिखायला बेल. चांगले बॉल झाले तेव्हा सिंगल डबल चुकवलेला नाहीयेत, त्याचमुळे हा स्कोर बोर्ड पुढे निरंतर सुरू आहे आणि चांगल्या धावा सध्या 29 वर संघ पोहोचलाय. अजयसाठी बॉटम एंडवर बॉल लागलाय. सुदैव की बॉल हा नो मॅन्स लँड मध्ये पडला, सुरक्षित ठिकाणी पडला. 1 रन करत असताना इथे षटक संपलंय. स्वतःकडे अजय स्ट्राईक ठेवेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा लागले. 30 आव्हान होतं 54चं. आता उर्वरित चेंडू आणि धावांमधील अंतर 12 बॉल आणि 24 धावांची गरज. खूप चांगलं संपूर्ण 6 दिवसामध्ये डीजे नितीन यांनी प्रेक्षकांना एंटरटेन केलंय, त्यांचं मनोरंजन केलंय. पहिली 2 षटकं, पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन 1 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 रन 1 विकेट, टोटल झाले 30. 12 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. हा सामना विजयासाठी अजून गावदेवी बेलवलीला सामना अजून संपलेला नाही आहे. दोन्ही टीमला इथून संघर्ष करायचा आहे, भरपूर मेहनत करायची आहे. मॅचमध्ये झालं गेलं संपून गेला. आतापर्यंत झालेला खेळ फार चांगला राहिलाय, परंतु 12 बॉल ठरवतील कोणता संघ ए पोल मधून या स्पर्धेच्या सगळ्यात टॉप टीम मधून पुढे निघून जाईल याची चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये रंगली आहे. करायच्यात उर्वरित 12 बॉल मध्ये 24 कंपल्सरी चेसिंग. गोलंदाजी मार्कवर स्वतः
स्लॉक स्वीप दाखवलाय, बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार हिट षटकार. एक स्वागत, वेलकम. थोडस वादळ मैदानामध्ये आलंय, हलकं वादळ. फटका चांगला, बारक्या पाठीमागे वेग घेतला, बॉल उचलण्यासाठी थोडा अँड पिकअप थ्रो करते. 2 कंप्लीट झालेत या बॉलवर. रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन सध्या खेळ करतोय अगदी मैदानामध्ये अजय पाटील. जे वादळ आलं होतं ते अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबले, त्यामुळं लाईव्ह टेलिकास्ट देखील थोडस. चला ठीक आहे, मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. 2 रन आहेत मागील बॉलवर, 2 बॉल मध्ये 8 रन आलेत. खरं तर 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. सेन्सिबल क्रिकेट अजय खेळतोय. काल त्यानं जी अप्रतिम कामगिरी केली होती ना गोलंदाजीतून, ती फार इफेक्टिव्ह होती, स्पेशली चिंचपाडाच्या अगेन्स्ट. पायांवरील बॉल आपली लाऊड झाली आणि उचलून धरली. यशाच्या मधोमध पायचीत पकडले गेले. पंचांचं बोट आकाशाकडे. अजयच्या खेळीचा अंत. मोठा हादरा मिळतोय टीमला. चांगली फाईट, चांगला संघर्ष सध्या मैदानामध्ये सुरू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सध्या सुरू होतं. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला, त्याच्यानंतर डबल आला आणि त्याच्यानंतर ऑन द लेंथ अँड लाईन मधील हा बॉल जो तिखट यॉर्कर करण्याचा प्रयत्न राहिला रोहित पाटीलचा आणि तो मिस केला. अजयनं यशांच्या समोर पायचीत पकडले गेले. महत्वाचा बळी. 9 बॉल आणि 16 धावांची गरज. मागील 2 ओव्हरमध्ये हाच प्रयत्न होता अजयला थांबवण्याचा आणि त्या प्रयत्नामध्ये अपयश मिळत होतं. आणि शेवटी रोहित पाटील त्याने आपल्याकडे असलेला अनुभव तो पणाला लावला आणि त्याच्यानंतर एक मोठी विकेट मिळाली. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय हर्षद पाटील आणि त्यासोबत अगदी आपण समाधान गायकरला नॉस अगेनकडे बघतोय. 9 बॉल आणि 16 धावांची गरज. हे 3 बॉल फार इम्पॉर्टंट आहेत, फार महत्वाचे आहेत या दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. राऊंड विकेटनं थोडस अवे फ्रॉम द बॉडी फुलटॉस बॉल केला, परंतु शरीरापासून दूर केलाय. एक रन म्हणले दुसरीसाठी निघालेत. डोक्यात होती विकेट, परंतु दुसरीचा प्रयत्न होता आणि तिथे सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये खेळाडू पोहोचलेत. थोडीशी तळमळ त्या ठिकाणी सुरू आहे. चर्चेला उधाण आलाय. काय चुका होत आहेत त्या लगेचच आपल्या प्रमुख खेळाडूंना समजत आहेत. खेळाडू कसा राहील बॅटल, कसं होईल ही लढत, कोणता संघ या सामन्यातून बाजी मारणार. आता सामना थोडासा रोमांचक मोड मध्ये. 8 बॉल आणि 15ची गरज. स्लोअर वन केला, स्लॉट मध्ये दिलाय, हवेत केला, बॉल चाललाय प्लॉट मध्ये. निर्णायक बिग हिट षटकार. मध्ये आणि त्यामध्ये स्लोअर वन असेल तर वेळ मिळतो, अवधी मिळतो अगदी खेळाडूंना या बॉलला टार्गेट करण्यासाठी आणि तोच तिथे बघायला मिळाला. निर्णायक षटकार होता, कारण आता 7 बॉल मध्ये आवश्यकता आहे ती 9 धाव्यांची. चित्र बदलले पुन्हा एकदा हवेत खेळत मिस टायमिंग. स्वतः रोहित बॉलिंग डाऊन द बॉल. कॉटन बॉलची नामी संधी आणि ज्या खेळाडूंना षटकार ठोकला त्याला लगेच शांत केलाय, परंतु समाधान त्याचं काम करून तो मैदानातून बाहेर आलाय. आणखी एक विकेट गमावतोय, 4था विकेट गमावलाय गावदेवी बेलवलीनं. 94 धावांमधील अंतर. अंतिम 6 बॉल
9 धावांची गरज. वळणार आहोत. अंतिम 6 बॉल उर्वरित राहिलेत. सध्या पाहुण्यांच्या माहितीसाठी मी सांगेन की जय बापदेव पाली आणि गावदेवी बेलवली हे 2 संघ सुपर 10 ची लढत खेळत आहेत. इथून जिंकले किंवा 6 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावा आणि अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर आलाय बारक्या शेळके. सहा चेंडू 9 धावा. कोणता संघ या सामन्यातून बाजी मारेल, कोण पुढे निघून जाईल, कोणाला यश मिळेल, कोणाला अपयश पचवावं लागेल हे आपल्याला पाहायचं आहे. बॅटर मैदानामध्ये हर्ष पाटील आणि नवीन बॅटर हर्षद ऑन स्ट्राईक. इनकडे आपल्याला अभि बघायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर बारक्या सज्ज झालाय. 6-9. पहिला बॉल यॉर्करनं सुरुवात केली. तिकड बॉल पाठीमागे फिल्डर आहेत. रोहित चुकी करतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करून घेतले. चुका झाल्यात फिल्डिंग मध्ये. एक धाव या क्षणाला महत्वाची आहे. 2 रन या बॉलवर कंप्लीट होत आहेत. 5 बॉल 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी अगदी गावदेवी बेलवली टीमला. आणि इथे ज्या पद्धतीनं आक्रमण केलं खरं तर अजय पाटील आणि त्याच्या पाठोपाठ समाधान तो टोकलेला षटकार प्रणितनं केलेली उत्तम कामगिरी आणि त्या बलबुलावर अगदी आता संघ चांगल्या सुस्थितीमध्ये त्या मैदानावर 5 बॉलमध्ये 7 महाग नाही आहेत. परंतु बारक्याचं चॅलेंज आहे. यॉर्कर लेंथवर पुन्हा एकदा बॉल करायचा प्रयत्न त्याचा. आई लोअर फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा रोहित बॉल तिथे कलेक्ट करेल. 2 रन पूर्ण झाले त्या बॉलवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. उत्तम रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला सामना जिंकला जाऊ शकतो. अगदी हे मनामध्ये ठाम निश्चय केला. डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल आलेली बरी. षटकारानंतर सामना फिनिश होईल. परंतु जर डॉट बॉल आला तर दडपण वाढेल. परंतु हे माइंड गेम सध्या बॅटरी खेळत आहेत. 4 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. स्पर्धेचा नियम सांगतो या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायच्या आहेत. त्यामुळं 4 बॉल 5 ची गरज. तर आदरणीय माजी विद्यमान सरपंच बबनजी कदम साहेबांचं इथे शुभागमन होतंय. साहेब आपण यावं अतिथी मंचावर. आपलं सहर्ष स्वागत. 4 चेंडू 5 धावांची गरज. बॉलर तयार. बारक्या हा सामना अंतिम मोड मध्ये आलाय. शेवटच्या पडावामध्ये आलाय. हा बॉल लेगस्टम्पच्या बाहेर डिलिव्हर झाला. मला वाटतं 1 ते 1.5 इंच बॉल लेगस्टम्पच्या झवलून गेला असावा विकेट किपर कडे. परंतु आला वाईड. एक्स्ट्रा रन अर्धशतक झाले पूर्ण गावदेवी बेलवली संघाचं. 4 बॉल आणि 4 ची गरज. बॉल टू रन समीकरण सध्या रोहित बारकेला हेच सांगतायत की हा सामना इथून शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. परंतु बेलवली टीम देखील हा सांगते की अंतिम बॉलवर हा सामना घेऊन जाऊ नका. कोणता संघ बाजी मारेल या मॅच मध्ये चित्तथरारक सामन्यामध्ये. क्रॉस बॅटने खेळा. बॉल चालला डीप मध्ये. स्क्वेअर लेगला 2 खेळाडूंच्या मधून विजय चौकार सामना जिंकलाय गावदेवी बेलवली संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम अगदी मैदानात चांगला खेळत परंतु पराभव पत्करावा लागतोय. जय बापदेव पाली. नेक्स्ट टुर्नामेंट साठी तुम्हाला शुभेच्छा.